आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ 12 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, सरकार तुमची अजूनही दखल घेत नाही आहे, काय म्हणाल तुम्ही सरकारचा ठरलं असेल आम्हाला रक्तबांबळ करायचं, त्यांनी जर ठरवलंच आहे तर आम्ही रक्तबांबळ होऊन मेलो पाहिजे तर ठीक आहे, आम्ही तयारी आहे। त्यांनी गोळ्या झळाव्या आम्ही त्या झेलाव्या छातीवर। पण भाऊ तुमचा जो मुद्दा आहे तो एकदम स्वाभाविक आहे, शेतकरी अडचणीत आहे, त्याला मदत व्हायला पाहिजे, कर्जमाफी व्हायला पाहिजे। आज मोदी महाराष्ट्रामध्ये येत आहे, आता तरी मोदींच्या साक्षीने हा सगळा जो आहे तो घोषित करायला पाहिजे सरकार। त्या संवेदना असल्या पाहिजे ना, संवेदना राहिल्या कुठं? संवेदना धर्म आणि जातीसाठीच असतंय, शेतकऱ्यासाठी त्या नसतं, मजुरासाठी नसतं। कारण तो शेतकरी आहे पण तोही कुठल्या जाती धर्माचा आहे ना। तुम्ही बटेंगे तो कटेंगेवर ना होटं घेतले आणि हा सगळा हिंदू शेतकरी रोज मरतोय, ते हिंदुत्व तुम्हाला दिसत नाही। गेलंय कुठं तुमचं हिंदुत्व? थोडी तर लाज वाटायला पाहिजे का नाही? आणि जर एवढं सगळं करून सुद्धा ज्या पद्धतीनं 8 महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय त्याचं तुम्ही मीटिंग घेऊन साधी अंमलबजावणी करत नसाल तर मग आता करायचं काय? म्हणजे शेतात जाऊन पुन्हा आत्महत्या करायची, ती लोकशाही तुम्हाला पसंत आहे? शेतकऱ्याच्या आत्महत्येची लोकशाही पसंत आहे आणि आम्ही कापा म्हटलं तर तुम्हाला लोकशाही आठवतंय? भाऊ तुम्ही कापा म्हणताय पण तुमच्या हातावर एक चिंधी दिसतं, साडीची आहे, काय ही चिंधी आहे आणि या आंदोलनाशी याचा काय संबंध आहे? येताना एक माऊली भेटली, तिच्या डोळ्यात पाणी होतंय आणि ती म्हणत होती का माझ्या गावात बाजूने एक आत्महत्या झाली, ते पण कर्ज बाजारीपणामुळेच झाली आणि सोयाबीन वगैरे काय होतं ते पण पिकलं नाही आणि त्यांनी ही डोळ्यात थेंब येते ही बांधलेली आहे आणि तिनं सांगितले का ही जर कर्जमुक्ती झाली नाही तर माझ्या पतीचं कधी काय होईल काही सांगता येत नाही। माझ्या पतीची आत्महत्या जर होऊ द्यायची नसेल तर ही गाठ बांधतोय, ही माझ्या साडीचा पदर फाडून मी तुम्हाला बहीण म्हणून ही राखी बांधतोय। मुक्ती होऊनच वापस या, नाहीतर तुम्ही जर मुक्ती होऊन वापस आले तर माझ्या नवऱ्याच्या लागलेली फासाची गाठ आहे कर्जाची, त्याच्यातून तो नवरा मुक्त होईल। एक भाऊ म्हणून आम्हाला मदत करा। भाऊ हे प्रतिकात्मक एक पकडायचं, अशा अनेक भगिनी आहेत ज्यांना तुम्हाला अशी गाठ बांधायची आहे, तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। भावना आहे, कसं आहे लक्षात घ्या का रोज मरण दिसतंय, डोक्यावर 3 लाखाचं कर्ज आहे, कसं जगू शकत असेल? एखाद्या व्यापाऱ्याच्या अंगावर कर्ज आहे, त्याला किमान इन्कमिंग तरी आहे, कुठून ना कुठे येतं बाबा, हे आशावाद आहे। इथं काहीच नाही हो। तुम्ही सांगा आता सोयाबीन, धान गेला, कांदा गेला, तुमचं केळी गेली, काहीच नाही ना हाती, कुठून आशा करणार आहे तो? बरं बच्चू, आता या तुमच्या आंदोलनामुळे जे आहे ते शहराला मोठा फटका बसतोय, रस्त्याची वाहतूक जाम झालेली आहे, अनेक लोक अजूनही रस्त्यात अडकलेले आहे, तुम्ही इतरांना वेठीस धरून तुमचं आंदोलन करता असा आरोप तुमच्यावर होता। सरकार आम्हाला वेठीस धरलेला आहे, तो सरकारने निर्णय घ्यावा ना, हे सरकारचं काम आहे, शासनानं त्या पद्धतीनं समोर यावं। आम्ही काय आताच आंदोलन केलं, अगोदर 2 दिवस अगोदर पत्र दिलं मग आम्ही इथं बसलो का? 8 महिने झाले करतोय। ही जबाबदारी सरकारची नाही वाटत तुम्हाला? बरोबर, आज आंदोलनाचं कसं स्वरूप असेल दिवसभर? आज जर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर काय? 12-1 वाजेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल्वे जाम करू। हो, आज मोदी महाराष्ट्रामध्ये आहे, मोदींना तुम्ही काय संदेश द्याल या निमित्तानं, तुमच्या आंदोलनाच्या निमित्तानं? त्यांना आठवण देतोय, पंतप्रधान व्हायच्या अगोदर ते यवतमाळला आले होते, जिथं जे पिकन त्याच्यावर प्रक्रिया करू, तुमचे भाव वाढू, दाम दुप्पट करू, उत्पादन दुगना करूंगा, विसरले मोदीजी। आता किमान या आंदोलनातून काही स्मरण होऊ द्या। मी म्हणतोय सरकार जर राज्य सरकारमध्ये पैसा नसेल तर केंद्राच्या बजेटमधून देवा बोले पैसे द्या आणि माफ मुक्तीचा नारा द्या। आज आलेच आहे महाराष्ट्रात तर शेतकऱ्याला विसरू नका जाऊ, येऊ द्या शेतकऱ्याचं नाव तोंडात थोडं।